ए ठेव. अरे अंगाला वास मास बिलकुल बस ऐकताय. अरे रडल्या रे दोघी रडल्या. तू रडवल्या का रे यांना? मग तू काय केलंस? निघालोत आणि विषय असं झालाय की डायरेक्ट गेले, टायरची हवा झाला, टायर झाला पंक्चर, ताण्याला आलं टेन्शन. सो हे गाईज क्या बोलती पब्लिक. तर कसं काय मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे की यश जाधव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो, आजचा विषय आपला हटके, कारण की आपला नेहमीच विषय हटके असतो. तर उद्या आपल्या सगळ्यांची लाडकी माऊचा बर्थडे आहे आणि आज आपण चाललो फार्म हाऊसला. तर माझ्यासोबत अख्खी इलोरा बार्लीची टीम आहे आणि त्यातला एकदम स्पेशल म्हणजे आपल्या खोपोलीच्या पोरीचा क्रश आपला चिकलू. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. आम्ही आलो दोघं एकदम पुढे निघून, सगळे येतात पाठवून. तर तुमचं काम आता मित्रांनो एवढंच आहे की ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहायचं आणि ब्लॉग कसा वाटला मला एक कमेंट मध्ये सांगा. तर भेटूयात मित्रांनो पुढे. सो हे गाईज, तर फायनली आम्ही पोहोचलेलो फार्म हाऊसला आणि आमची थोबाडा कशी झालीत बघायची काय. सगळ्यांची तोंड एवढी एवढीशी झालीत आणि या माणसं बोला फक्त. काय सांगू अवतार बघ आमचे अवतार. आणि बाई ओके का? कुठून कशी? इथून सूर मारणार मी डायरेक्ट बघू. खोपोलीत निघतोय का बघता. ठाण्यात निघला पाहिजे. ठाण्यात निघस मी वर पोचेल. यागो बये मुतल फला पण गावात कसलं पाय ही ब्लॉग येतोय काय. रात्री काय माहिती काय, ह्याच्यावर चाललं ना असं बिना चपलीचा ढगाला लागली कल रात्री टेम पाणी. मस्त जोक मारा या हसरे हलकट हस. पोरांना तिकडे. तर गाईज एक नंबर फार्म हाऊस आहे. आम्ही पोहोचलोय आणि आपली इलोरा बार्ली टीमचे मेन यायचे अजून 3 माणसं यायचे अजून. रे माझा कुठे गेला त्यात? कंटाळा आला तुला एवढं उन्हात आलास. अरे थोबाडा बघ कसं झालं माझा. कंटाळा काय सांगू आता, जाऊ दे चल बघू. इथं ते साहेब आहेत म्हणून आम्ही थांबलोय. आत्ता शर्ट काढला असता तर आम्ही आमचा मीपणा दाखवला, नाहीतर आम्ही आमचा मीपणा दाखवला असता. तर आम्ही सध्या जरा शांत आहोत. आता आम्ही तुमचा पाना दाखवतोय. 3 वाजेपासून आंघोळ नाही केली. आंघोळ पाटे आंघोळ. तुम्ही झोपले होते का ते पहिला सांगा. झोपलोच नाही 3 वाजे. काही तुम्हाला चिकल्याची तब्येत झाली. डोळे बघू शकता. डोळे माझी तब्येत झाल्यासारखी वाटते का? नंतर मला झाले. इजा घरात किती एक तास आरशात बघत होता. आरशात बघून फोनवर बोलत होता. अंगाचे सापळे बोलतात ना तसे आहेत आणि बाकोच आहे असं. ए मस्त आहे मॅगी बनवूया. तुला आवडते? फिट अँड फॅट. मॅगी ओके ओके. आईस फार्म हाऊस एक नंबर आहे तोडफोड. त्यांचं खालती जरा क्लिनिंग चालू आहे म्हणून आम्हाला वरती पाठवलेत. तर तुम्हाला दाखवतो बघा, टॉपचा विषय डायरेक्ट. सिंगर बस याला आल्यापासून फक्त झोपच आले. अरे त्याला कान्यात मोडून टाकशी.
कानात मोडून टाकला तुझं वजन किती? मला खूप जोरात आलेलं आहे, आता मी चाललो. त्याला त्या दिवशी पण आली होती, त्याला आत्ता पण आले. दीपिका मगाशी भडकली होती थोडी. शी एवढं घाण नको. फार्म हाऊस रिव्हील करते. शावर इथं असे अंघोळ करायची. हा हे आहे त्यानं फुसफुस चालते आणि हे भांडा बसायलाय निवांत बसायला का? मला बसू द्या. तर गाईज आम्ही येऊन आता बराच वेळ झाला. आता बोललो काहीच टाइमपास करायला नाही. सगळे जण असे झालेत. बिल्डर बघा, आमचा तान्या बिल्डर बघा. काय लावूया बघा का बिल्डर आमचा. 1 2 3 स्टार्ट. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. तर आता आम्ही चाललो स्विमिंग पूल मध्ये. बघूया काय विषय कसा आहे. स्विमिंग पूल मध्ये बघ ते चिकलू तुझ्या आधी तुझा भाऊ तिथे गेलाय. चल 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 चला काहीच आता आमचे सगळे बॉडी बिल्डर रेडी झालेत आणि आता आम्ही जाणार आहोत पोहायला. हे बघा ही पाण्याचा अंदाज येते, पण हिला काय आम्ही ढकलणार नाही. आता धर यश. तर गाईज आता चेस्टची बघूयात कोणती उडी आहे. आपण दोघं पाण्यात जायचं. 100% रे. बघड आहे तन्वी. नको चार्जिंगचा लापडा होतो बघड. यशच्या थोबड्यावर लागले. हा बघा देव मासा शिरला बघा पाण्यात. देव मासा. तर गाईज इकडे आजादू 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 आजादू. गाईज मी आताच पहिला राऊंड जिंकलोय आणि यांना असं वाटतं हे जिंकतील. अरे मी इथं असताना कशाला तुम्ही जिंकाल का? हा चला. या बघा याची पेपरा भुसभुसली. तर गाईज हा बघा आमचा भाव आमच्या सोबत पोहते. तुम्हाला दिसतंय का? बेडूक पे आणि शायरी मार एक. बेडूक वर गेला बेडूक वर एक शायरी सुचते का तुला? तुला दिसला का बेडूक मला दिसला ना. क्या बात है. निशाना तुला दिसला का बेडूक मला दिसला ना. काहीच आता माझी झाली हाऊस, कारण की माझ्या फोनची चार्जिंग संपले. तर आता जाऊन फोन लावतो चार्जिंगला आणि जाऊन मस्त स्विमिंग पूल मध्ये धप्पा धप उड्या टाकतो. तर संध्याकाळी काय मजा असणार हे तुम्हाला बघायला भेटेल. तर संध्याकाळी खरं म्हणजे जास्त राडा असणार आहे आपला. संध्याकाळी पूर्ण राडा असणार आहे. मस्त किचन मध्येच आपला जेवण वगैरे. बेडरूम बघा स्पेशल माझ्यासाठी बेडरूम आहे ही. स्पेशल माझ्यासाठी. तर जातो आता मस्त फोन लावतो चार्जिंगला. तर भेटूयात आपण पुढे. तर गाईज आम्ही असं स्विमिंग पूल मध्ये जाऊन राडा विडा करून आलेलो आहोत आणि आता एवढी झोप आले ना तर म्हटलं जरा झोपावं.
तर गाईज आता आम्ही त्यांच्या सगळ्यांसोबत वरती कोण कोण झोपलाय, गौरव झोपलाय, तन्वी झोपले, माऊ झोपले आणि अजून कोण आहे रे, अजून कोण झोपले, बस एवढे. गौरे एक झोपलाय. तर आता आम्ही त्यांच्यासोबत एक विषय करणार आहोत कारण आम्हाला आत्ताच ते एकदम गाव झोपले. तर आम्ही जातो त्यांच्या रूम मध्ये गाणी लावतो. तर काहीच आता आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांचा विषय करून टाकू एकदम चालू खोलू. तर गाईज आम्ही आमच्या मित्राला उचलणार आहोत. चांबडी चमकते उन्हात लाख 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 चांबडी चमकते. ये तुला घेतो मी. ए ठेव. अरे अंगाला वास वास विपुल मध्ये जायचंय. तांबडी चमकते उन्हात. या वाऱ्यावरी ओढ दुधा पदर दर्यानूर
काहीच काय विषय बघा. पाणी करते ए दीपे सगळी दिसतात. सो हे गाईज, तर दुपारपासून आऊन फुल राडा गेला आणि त्याच्यानंतर मग मी थोडं झोपलो होतो कारण की मला खूप झोप आली होती. आणि आता मग किती वाजलेत, काहीतरी 9:30 वगैरे वाजले असतील आणि मी आता उठलो आणि बघतोय तर काय, तर माझ्या डोळ्यासमोर ही परी, नक्की परी दिसते का मला सांगा. तर माऊ झाल्या तर रेडी आणि मी वरतीच माऊच्या रूम मध्ये झोपलो होतो. तर आता माऊ सोबत चाललोय खाली, माऊ सोबत एंट्री मारणार आहे. खाली मस्त डेकोरेशन केलंय, सगळे बोलत की माऊ तू खाली येऊ नको. तर बघूयात आता काय माऊची एंट्री चालले, तर खाली जाऊन आपण बघूयात. तर तुम्ही ब्लॉग मध्ये शॉर्टपर्यंत करा आणि बघूयात आता खाली काय सरप्राईज देतात ते माऊला. माऊ दिसते खूप खुश. फायनली माऊ आली खाली. जरा मी तिच्या आधी आलो म्हणून मला तिची ग्रँड एंट्री दाखवताना आली, पर खतरनाक. माऊचा केक बघा कसला हटके. माऊ काय बोलतेस? बटरफ्लाय असले असले बटरफ्लाय मग कसले पाहिजेत बटरफ्लाय मग? हॅपी बर्थडे टू यू, डे टू यू, हॅपी बर्थडे. ए आण्या काय झालं? सो हे गाईज, तर आज आहे दुसरा दिवस आणि मी आत्ता उठलोय आणि हा बघा छावा, बघा छावा. बाई किती वाजता उठला? 100%. अरे मी आत्ता उठलो आणि ब्लॉग केला स्टार्ट. म्हटलं काल काहीच मला दाखवताना आलं कारण की माझा झालेला फोन स्विच ऑफ. तर मग आत्ता माझा फोन स्विच ऑफ आहे आणि मी चार्जर नाही घेऊन आलो. तर मग म्हटलं अनिकेतच्या फोनमध्ये ब्लॉग केला स्टार्ट. हा ठीक आहे चालेल, घेऊ. हां, तर आता करायचं आहे प्रमोशन वगैरे. तर मी आता जातो खाली, बघूयात काय गार्डनमध्ये सगळे बसलेत, तर जाऊयात खाली. आणि नंतर मग रील वगैरे पण बनवायचे आहेत. जरा एक कंटेंट बनवायचं आहे. इथं त्यांनी सांगितलं जे फार्म हाऊस आहेत ना, तर त्यांना समजलं की आम्ही सगळे क्रिएटर आहोत. तर मग त्यांनी सांगितलं की आमच्या विलाचं जरा फार्म हाऊसचं प्रमोशन करून द्या. तर जातो आता होतं रेडी. रेडी झालं डायरेक्ट भेटत खाली. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर भेटत, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, घंटी भी बजा दीजिए, पूरा वायरल कर दीजिए. फोड़ून ताकि डोकीत आहे बुक्की टेंगुल. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. 100% आण्या भाईनी मस्त. काल आम्ही रात्री माहिती आहे का एवढी मजा गेली ना, सगळे काहीतरी 5:30 वाजेपर्यंत जागा होते, झोपलंच नव्हतं. मी आतमध्ये बेडरूममध्ये झोपलो होतो आणि मी एवढा लेटपर्यंत झोपलो एकटाच. तर मला त्यांनी सगळ्या बेडरूममध्ये हाकलला आणि इथं बाहेर पाठवून झोपला. मी तिथून परत इथे झोपायला आलो. तर आता जातो मस्त गिझरला पाणी लावलं गरम करायला
आंघोळी वगैरे करतो, रील वगैरे बनवतो. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. तर भेटत पुढे. तर गाईज हे बघ रील शूट करतोय आम्ही. अवतार बघा कसं झालाय. आणि हे बघा मस्त रील चालले त्यांच्या. काम धंदे नाहीत दोघांना पण. अवा चंप्या बघा, चंप्या सला झोपलेलं उठून घेऊन आला मला. चला. आणि बघ मस्त सकाळी सगळ्यांच्या आधी रेडी झाली. पक्की हुशार आहे ही. रात्री झोपली पण लवकर. किती वाजता झोपली? चकना आला आपला 2:30 वाजता झोपले. BTS आर्मी. तू कोणासोबत झोपला होता तर एवढा वाकात येतोय? मी याला गौरवला घेऊन झोपलेलो, पण गौरवचा त्रास मला झाला. तो काही समजत नाही कसं झालं ते. दुःख असणार लावला मी पण. अरे म्हणजे बड़ा हरामी हो बेटा. चादरीला पाय लावला मी. तर गाईस तुम्हाला दाखवतो बघा. मी आलो फोन घेऊन. सकाळ झाले आणि यांना काही काम धंदे नाही आहेत. सकाळी उठल्यापासून हे भाई स्विमिंग पूल मध्ये फुल राडा घातलाय. आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. आमचे पूर्ण डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, आमचे ऍक्टर आहे, रील स्टार भाई गौतमी पाटील. आज दुसरा दिवस आहे. सर काय बोलता? एकदम मस्त. तुम्ही या ना पाण्यात. नाही जरा सध्या रील बनवायची आहेत जरा. पण तरी आम्ही येऊ. आम्हाला रील मध्ये एक सीन आहे पाण्यातला, तर येऊ नक्की. हा ब्लॉग एंड करायचा थांब पहिला. आता सकाळचं तर दाखवू दे. रात्री काय जास्त मला कंटेंटच नाही भेटला. हे बघा सिंगर बघा आमची सह्या. तर गाईज फुल राडा गेलाय. रात्री मला माझा फोन झालेला स्विच ऑफ, म्हणून मला काही जास्त सीन दाखवता नाही आले. आणि आमचा छावा बघा, पोरींचा छावा. अनु डार्लिंग. सो हे गाईज तर आता झालो मी रेडी आणि मस्त रील वगैरे बनवून झालेले आहेत. तर माझ्यासोबत आहे अनु. परत चेंज. अनु आपण कुठे जाणार आहोत? आता जाणार आहे आपण पेनला. 100%. तर आम्ही आता चाललोत पेनला. सगळे रेडी झालेत. काल एवढा राडा गेला तुम्हाला, तुम्ही बघितलंच असेल. कारण की कालचे जरा फुटेज न दाखवता आलं कारण की माझा फोन झालेला स्विच ऑफ. तर आता आम्ही सगळे निघालोत. तर आता चाललोत घरी आणि अनुसोबत जाणार मी पेनला. तर मी आपला ब्लॉग करत आहे इथेच एंड. तर तुमचं काम आता एवढंच आहे. ब्लॉगला खूप प्रेम द्या, शेअर करा, लाईक करा, कमेंट तोडफोड टाकून द्या. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए।